सध्या बीड येथील मारहाण प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे असं सुरेश धस यांचे निकटवर्तीय सतीश भोसले यांचा 1.5 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला, ज्यामध्ये तो एका व्यक्तीला बॅटने जबरन मारहाण करत असल्याचे दिसत आहे। या घटनेत पीडित कैलास वाघ यांनी सरकारकडे आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे। त्यांनी संपूर्ण प्रकरणाबद्दल माहितीही सांगितली आहे। पाहूयात काय झालं होतं, नेमकं काय घटना झाली। मी त्यांच्या मसळवर कामाला होतो, त्यांचे माझेच पैसे त्यांच्याकडे होते 2-2.5 लाख रुपये। त्यांना म्हणलं तो मला द्यायचे नाही, पैसे देऊ नका, येणारा मला अटॅच करू नका। पण त्यांनी अटॅच केलं, मला इथून सनी नेलं सिंगराजा पोलिसमध्ये वापस आलो, पुन्हा आणखीन डबल त्यांनी मला इथून उचललं, बीडमध्ये नेलं माझ्या आगोळ्या ठिकाणी। काय काय टाकलं तर मी तुम्हाला सांगितलं ना सर, पहिले सांगितलं का नाही, पेट्रोल टाकलं, सगळं केलं। तर मी त्यांना म्हणलं बाबा इतकी मारहाण करू नका, तर त्यांनी सोडत नाही। माझ्या घरी येऊन सनी त्यांनी दाखवली पिस्तूल, माझ्या आईला दाखवली ना। आता तुम्हाला माझी आई बोलली की नाही, माझ्या आईला दाखवली ना। हां, काय मागणी तुमच्या? माझ्याकडे मागणी फक्त त्यांना फाशी शिक्षा व्हायला पाहिजे। हे जे मारहाण करणारे हे लोक कुठले होते, किती लोक होते साधारण? हे एकच आपलं एक माणूस आहे ज्ञानेश्वर खेडकर बरं का, आणि दुसरा आहे महेश, आणि डबल बाकी मी हे 2 माणसं ओळखतो, बाकीचे मला काही माहीत नाही। आणि रवी जायाबाई सायकोडे त्यांचा। हां, हे सगळ्यांनी मारहाण केली तुम्हाला? हां, टोटल बीडमध्ये नाही, काय अंतर्वाडी काय आहे ते जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात। हां, बीड जिल्ह्यामध्ये। तुम्ही तिकडे काम करता? हां, ऑपरेटर मशीनवर। हां, बरं, या संदर्भात तुम्ही पोलिसांना तक्रार दिली होती? त्यांनी माझे तर पैसे दिलेच नाही, पण नेमके माझे हाताबाई म्हणून टाकले आणि डबल घरी येऊन धमकी राहिली ती, म्हणजे ते गुंडे आहे घरी। मग ते सुरेश धसचं नाव त्यामध्ये राहिलं ना, सुरेश धस म्हणून तिथं बातमी कोणती आली की सुरेश धसचे कार्यकर्ते, मग सुरेश धसचे कार्यकर्ते ना ते, त्यांचं नाव माझा संबंध व्हायला पाहिजे। आता त्यांना बोलू आपण सुरेश धसला, आमदार साहेबाला, आमदार आहे ना ते, भाजपचे आमदार आहे ना ते, त्यांना बोलू आपण काय। ठीक।